निसर्ग अद्भुत आहे. जन्मतःच काही लोकांना त्यांच्या अवयवांमध्ये दोष असतो. पण ही जी लोक दिव्यांग असतात ना, त्यांना निसर्ग एक अचाट शक्ती देत असतो. अशा व्यक्ती प्रचंड हुशार व बुद्धिमान असतात. कदाचित देव त्यांना मानव कल्याणासाठी जन्म देत असावा. आज आपण अशाच एका अद्भुत व निसर्गाचा चमत्कार असणारा व्यक्ती, ज्याच्यावर निसर्गाची अतोनात कृपा आहे आणि जो मानव कल्याणासाठीच या पृथ्वीवर जन्माला आला आहे, त्याची मुलाखत ऐकणार आहोत. हे आहेत सातारा जिल्ह्यातील वडगाव हवेली येथील श्री पांडुरंग जगन्नाथ साळुंखे. जन्मताच एका डोळ्याने अंध असणारे हे व्यक्ती लहानपणापासून पानाडे म्हणून लोकांना विहीर व बोरसाठी जमिनीत पाण्याचे साठे शोधून द्यायचे. आता तुम्हाला वाटेल की यात अद्भुत आणि चमत्कारिक असे काय आहे. अनेक लोक पाणी शोधून देत असतात, तर या एका डोळ्याने अपंग असणाऱ्या श्री पांडुरंग साळुंखे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. एका डोळ्याने जमिनीच्या 3700 फूट खोलीतील पाणी दाखवण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर नोंद झालाय. आज एका नजरेच्या त्यांच्या दृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे मळे फुलवले आहेत. त्यांच्यामुळे अनेकांच्या आयुष्याला लकाकी आले आहे. त्यांच्या या विशेष वरदानाचा फायदा मानवजातीला होत आहे, कारण भारतात पाण्याचे साठे व भारताबाहेर जाऊन ते डिझेल आणि पेट्रोलचे साठे शोधून देण्यासही मदत करत आहेत. त्यांच्या या अनोख्या वरदानाचा लाभ बाहेरील अनेक देश घेत आहेत. आपणाला आश्चर्य वाटेल, पण या पांडुरंग यांचे शिक्षण काहीही झालेले नाही. कारण शाळेत असताना पहिलीपासून लोक पाणी बघण्यासाठी त्यांना घेऊन जायचे. त्यामुळे फार दिवस गैरहजर राहिल्याने त्यांना शाळेने कमी केले. अशा या निसर्गाचा अद्भुत चमत्कार असणाऱ्या पांडुरंग यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले, हे एक आश्चर्यच आहे. त्यांच्या या अद्भुत वरदानाबद्दल अधिक जाणून घेऊयात त्यांच्या या मुलाखतीमधून. नमस्कार मंडळी, स्वाभिमानी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाणी हेच जीवन आणि त्या पाण्यासाठी काही वेळा संघर्षसुद्धा झाला आणि पाण्यावरून लढायासुद्धा झाल्या. कित्येक शेतकऱ्यांना पाण्याअभावी आपली शेती सोडून द्यावी लागली. दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत होतं. अशा सर्व शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक रोशनी निर्माण करण्याचं काम एका अवलियानं केलं. मंडळी, आपणास सांगून पटणार नाही, परंतु ह्या अवलियाचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा त्याची नोंद घेण्यात आलेली आहे. मंडळी, कराडपासून जवळच असणाऱ्या वडगाव या गावातील हा अवलिया. मंडळी, तुम्हाला दाखवतो, तुम्हाला पटणार नाही की पहिलीतून शिक्षण सोडून सुद्धा गिनीज बुकमध्ये नोंद झालेली ही व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. पहा, त्यांचं पहिलीतील हे सर्टिफिकेट. पांडुरंग जगन्नाथ साळुंखे, वडगाव हवेली, तालुका कराड, 2 जून 1981. आणि मंडळी, त्यांचं शिक्षण हे फक्त पहिली झालेलं आहे. पटणार नाही तुम्हाला, परंतु पहिलीतून शिक्षण सोडलं त्याचं कारणही असंच आहे की पाणी बघण्यासाठी लोक घेऊन जातात, त्यामुळे फार दिवस गैरहजर, सबब कमी, खडाखोड नाही. मंडळी, या अवलियानं कित्येकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश दिला आणि कित्येक खोल जमिनीतून पाणी दाखवण्याचं काम केलं. ते आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया की तुम्ही पाणी कशा पद्धतीने दाखवता. आणि विशेष म्हणजे मंडळी, हे अपंग व्यक्ती आहे. स्वतः अपंग असताना सुद्धा शेतकऱ्याला पंगू न होऊन देता शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीला हिरवा शालू नेसवण्यासाठी ज्याची नितांत गरज असते तो म्हणजे पाणी. आणि ते पाणी दाखवण्याचं काम ते करतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांना विशेष सन्मानपत्र देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. ते सन्मानपत्र सुद्धा मी आपणास दाखवत आहे. पहा, पांडुरंग जगन्नाथ साळुंखे, भूजल अधिकारी, शासकीय कर्मचारी, मुक्काम पोस्ट वडगाव हवेली, तालुका कराड, जिल्हा सातारा. 15 वर्षापासूनची यशस्वी परंपरा जमिनीखालील पाण्याचा शोध नजरेवर लावण्यात
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाव 100 बोरवेलला पाणी दाखवल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र शासनाकडून प्रमाणित पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांना हा पुरस्कार राज्य शासनाच्या वतीनं दिलेला आलेला आहे. खाली कार्यकारी अभियंता यांत्रिकी भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीनं हा पुरस्कारही त्यांना देण्यात आलेला आहे. मंडळी, कोण काही करू शकतं आणि कोण कुणाच्या आयुष्यामध्ये एक प्रकाश निर्माण करू शकतो हे काही सांगू शकत नाही. आपण शिक्षणानं कमी असताना सुद्धा कित्येक शेतकऱ्यांच्या मुलाबाळांना शेतीच्या जीवावर शिक्षण घ्यावं लागतं आणि त्यासाठी शेती पिकवायची तर पाणी लागतं आणि ते पाणी दाखवण्याचं महत्त्वाचं काम हा अवलिया करत आहे. आज त्यांच्याशीच आपण बोलूया. नमस्कार साळुंके साहेब. साळुंके साहेब, तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला, कारण तुमच्याकडं पाहिल्यानंतर वाटलं की एका अवलियाला आपण भेटलो. कित्येकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करणारा एक व्यक्ती तुम्ही आहात आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमची नोंद झाली. खरंच आज तुम्हाला स्वाभिमानी न्यूजच्या वतीनं एक सलाम करतो. तुम्ही मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून पाणी दाखवता? वयाच्या 2ऱ्या वर्षापासून दाखवत आहे. आतापर्यंत तुम्ही किती विहिरींना पाणी दाखवलं, बोरला पाणी दाखवलं? जवळजवळ 15,000 बोरला पाणी दाखवलं. 15,000 बोर विहीर दाखवलं. तुम्हाला कसं काय पाणी कळतं? एका डोळ्याच्या नजरेनं पाणी कळतं आणि डोळ्यात जमिनीत उभा राहिल्यानंतर मला करंट येतो, तेव्हा मी पाणी आहे म्हणून सांगतो. असं एखाद्या ठिकाणी झालं की तुम्हाला पाणी दाखवल्यानंतर पाणी त्या ठिकाणी लागलं नाही, असं कधी झालंय का? अजूनपर्यंत तर नाही. 41-40 वर्ष होऊन गेली, पण अजून कधी काही झालं नाही असं. अजून सुद्धा इथून पुढे सुद्धा तुम्ही पाणी दाखवणार? जोपर्यंत आहे तोपर्यंत मी दाखवणार. त्याच्या पुढं असलं तर बंद. तुम्हाला कशी जाणीव झाली की मी पाणी दाखवल्यानंतर पाणी लागू शकतं? नाही, ती पूर्वीपासून फार प्रश्न, पण पूर्वीच मला जन्मस्थच ते आहे म्हणून ती मला दाखवायचं कळतंय की पाणी जातंय, ह्या जमिनीतनं खाली पाणी जातंय. आता उमा मी दिसते. पाहिलं की तुम्ही पहिलीतून शिक्षण सोडलं, हो. परंतु शिक्षण घेत घेत सुद्धा पाणी दाखवू शकत होता तुम्ही. नाही, माणसं उठवत मला जात असे बसूनच देत नव्हती शाळेमध्ये. असे कंपल्सरी बसूनच देत नव्हती. मग महाराष्ट्र शासनाला तुमची कधी आठवण झाली, महाराष्ट्र शासनाला कधी जाणीव झाली की हा व्यक्ती पाणी दाखवू शकतो आणि त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली? पहिला माझा वयाच्या 10व्या वर्षाला माझा सत्कार महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा केला होता ह्याचा. मग गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमची नोंद झाली. ग्रीनिज बुकात वर्ल्ड झाली 18 वर्षानंतर. वयाच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर परत झाली. त्यावेळेला किती बोरला पाणी दाखवलं होतं तुम्ही? तेव्हापर्यंत आम्ही दाखवलं होतं की 10 ते 11,000 तर झालेले टोटली माझ्याकडे होते. शिक्षण सोडत असताना तुम्ही पहिलीतून तुमच्या पहिलीत- परिवाराने तुम्हाला विरोध केला नाही का? केला तरी त्यांनी केला होता, पण मी हे नगरी ही मला उचलून न्यायची, 15-15 दिवस त्यांच्या तिकडंच न्यायची आणि परत म्हणले तुमचा मुलगा आमच्याकडे आहे, आम्ही लावून देत नाही, असंच म्हणत गेलो. त्यामुळे शिक्षण घेताच आलं नाही मला. पाणी बघत असताना हो, बीड, लातूर, उस्मानाबाद, लांबच्या देशी गेलो होतो. म्हणजे लातूर साईडला सुद्धा तुम्ही सगळं गेला? लातूर भरपूर महाराष्ट्रातील बऱ्याच बरेच. जिल्ह्यापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहे. महाराष्ट्र शासनाचं हे डिझेल पेट्रोल सहित मी काढलेलं आहे. डिझेल पेट्रोल सहित काढलेलं आहे. तुमच्या लहान मुलांचे काय लग्न ठरले, काय काय झाले, त्याचे सकट मी संसार एखाद्याचा चांगला चालवून दिला आणि त्यांचं चांगलं ठेवून दिलं. असं पण मी केलं सगळं. म्हणजे मला जन्मस्थ वयाच्या ह्याच्यामुळं मला दृष्टीनं दिसलं म्हणून मी सांगितलं माणसाला. तुम्ही एका डोळ्यानं अपंग सुद्धा आहात. आपण म्हणजे हात हा. जमिनीतलं दिसतं फक्त पण मला. तुम्हाला एका डोळ्यानं कसं काय दिसतं? का ते अपंग डोळ्यानंच दिसतं? नाही, ह्याच ही उरपाटी बावली आहे माझी. ही पूर्ण उरपाटी आहे. ही सवच आहे. ही सवच आहे. जग बघतो मी, पूर्ण जग बघतो. आतापर्यंत तुम्ही असं एखाद्या बोरला पाणी पाहिलं आणि भरपूर पाणी लागलं त्या होलला, असं एखादा अनुभव तुमचा? भरपूर आहेत, पण आता ते आपण फुल पाणी असेल आणि तिथं काय असेल ते मी पण पाणी दाखवलं नाही. एखाद्याचं पाणी आहे किंवा अनेक माझ्याकडून ते झालेलं आहे पाणी. असं लोट पाणी बोर काढताना 200 फुटावलं पण पाणी वर आलं.